प्रसाद बाब, तुमकां पॉप्युलरली म्हणटा रान माणूस म्हणून, आनी तुमी हांगासर आयज कारापूरच्या लोकांक सपोर्ट करपाक येयला. कितें दिसलें तुका सपोर्ट करपाचें? कारापूर म्हणा, गोवा म्हणा, नाहीतर तुम्ही कोकण म्हणा, सगळीकडे आता तीच परिस्थिती असा. मोपाचे एअरपोर्ट झाला आणि त्याच्यानंतर जी काय दिल्ली हरियाणा लॉबीची जमीन विक्री आणि जमीन घेण्याची जी काय प्रकरणं सध्या बाहेर सरतात, ह्याचो त्रास फक्त गोंयकारांकाच नाही तर आजूबाजूचे जे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे तालुके असतात, दोडामार्ग, वेंगुर्ला, हयसर तीच परिस्थिती असा. आत्ता जो काही लोधाचो प्रोजेक्ट हयसर इलो ह्यो आधी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत दापोली म्हणून एक खूप सुंदर अशीच जागा असा गोव्यासारखीच, आणि त्या ठिकाणी सुद्धा 500-600 एकरमध्ये लोधाचो मोठो प्रोजेक्ट दिलेलो असा. आणि आज जर आम्ही हयसर एक जावक नाही, आमची एक लोकल आयडेंटिटी घेऊन आम्ही एक राखणदार बनान आज जर आम्ही आमच्या मातयेसाठी, आमच्या जंगलांसाठी, आमच्या पाणयासाठी एकत्र येवपाची गरज असा. कारण आज तुम्ही बघतात की प्रत्येक माणसाक डिवाइड करूचा शासन काम करता. आज आमची कल्चरल आयडेंटिटी काय, आमची रिजनल आयडेंटिटी काय असा. आज मादई कोणाची, तेरेखोल कोणाची, ही तिरळी न्हय, ह्याच्या पाणयावरती आज ह्याची रिसॉर्ट चालतात. तर आज आमच्या काही लोकांनी स्वतःच्या जलजंगल जमिनीसाठी हा जो काय आंदोलन उभा केला, त्याच्यात आत्ता फक्त महाराष्ट्र गोवा नाही तर अख्खी कोकण भूमीची साथ दिवच्यासाठी आम्ही आज हयसर इलो. आणि मी आणि माझी टीम आहे हयसर असा. आम्ही एक राखणदार यात्रासुद्धा प्लॅन करतो. ह्या यात्रेत आम्ही असे बरीचशी जी गावं असत ज्या गावात आज काय ना काय प्रकार चालू असत, खंयसर क्रशर, मायनिंग, नाजाल्यार रिअल इस्टेटचे प्रोजेक्ट येतात, तर या सगळ्या लोकांनी आज त्यांच्या त्यांच्या ठिकाणी कारापूरकरांकडसून प्रेरणा घेऊन, इन्स्पिरेशन घेऊन अशा पद्धतीचं आंदोलन उभं करूची गरज असा. ती फक्त हय बसलेली 40-50 लोकां आहेत, तर आज ह्या सगळ्या भूमीतली 40-50 लाख लोकां एकत्र येयले तर म्हाका दिसता आमकां कोणच हरवू शकना. तर तुमी म्हणटा की तें कोंकणान जे पळय कितें डिस्ट्रक्शन जाता एनवायरमेंटाचें, ताका लागून तुमी म्हणटा सगळ्यांनी एकठांय येवन लढो दिवपाचो. तर हो तुमचो हेतू हा अवेअरनेस करपाक? होय, कारण कोकण भूमी म्हटल्यार आमची एक आयडेंटिटी असा. सह्याद्री आणि समुद्र याच्या भितर रावणारी आमची कोकण भूमी ही फक्त गोव्यापुरती सीमित नाही, तर अगदी मुंबईपासून ती केरळापर्यंत ही अख्खी एक 1600 किलोमीटर लांब ही सह्याद्रीची रांग आहे. आणि सगळीकडे बारीक सारीक हेच प्रश्न असत. तुम्ही कर्नाटकात वचा, केरळात वचा, बारीक बारीक गावात अशा पद्धतीचे प्रोजेक्ट येतात. सुरुवातीक टुरिझमच्या नावाखालती हयसर लोक जमनी घेऊन सुरू करतात आणि मग रिअल इस्टेटचे मोठमोठे लॉबी येतात. आमकां दाखयला जाता की आमचे सुंदर गोय, सोबीत गोय असा तुमचे, आणि लोकांनी हयसर फिराक घेवचा. पण लोक आता हयसर फिराक येणत नाही, लोक आता हयसर जमिनी घेऊन येतात. तर जमिनी घेणाऱ्यांच्या विरोधात आज हयसर जी काही लोक उभी असत त्यांच्यानी स्वतः आज हयसर स्वतःचे व्यवसाय उभे केलेले असतात. आणि आमच्या पिढींनी आज फक्त पैशाच्या जीवार हो गोवा आणि हो गाव जपाक नाही, तर त्यांनी जपला. कारण त्यांची जी जीवनशैली असा, त्यांची जी लाईफस्टाईल असा, आज तुम्ही हयसर बघशात तर सगळेच एकदम सामान्य गरीब आणि शेतकरी लोक असत, मच्छीमार लोक असत, ज्या ज्या आंदोलनात आम्ही जातो. तर हे सगळे लोकांनी ह्या सगळ्या जपलेला असा. पैशासाठी त्यांनी जमिनी विकूक नाही, त्यांच्यानी त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार केलो. तर त्याच्यामुळे आज कोकणाची सुद्धा आम्ही म्हणतो कोकणीची माणसं साधी भोळी, तर हीच साधी भोळी माणसं गोव्यात सुद्धा होती आणि त्याच माणसांनी या सगळ्या वाचायला. तर आज त्या माणसांका भोळी असत पण ती खुळी नाही. त्याच्यामुळे ती जर आज एकत्र येयली तर म्हाका दिसता आज आम्ही एक मोठो लढो उभो करू शकतो. ह्या काहीतरी कारापूरकरांच्या ह्या आंदोलनातून आम्ही प्रेरणा घेवच्यासाठी हांगासर येयलो. आयज मे 30 तारीख आणि गोंयांत जाल्यार व्हडलो दीस, कित्याक लागून आयच्या दिसा 1987 ह्या वर्सा आमकां राज्य म्हणून, सेपरेट राज्य म्हणून मान्यता दिलेली. तर दिसता हें राज्य जावन बरें जालां काय वायट जालां? तुमकां कितें दिसता? राज्य जाऊन बरेच झाला, कारण एक कोकणी भाषिक लोकांची काहीतरी युनिटी झाली. पण आजच्या म्हाका दिसता सरकाराक राज्य बिज्जा काय लागणार नाही. केंद्रात आणि सगळीकडे त्यांची सत्ता येयली काय लोकल राज्यांची आयडेंटिटी सोपवून टाकणं ह्यो म्हाका दिसता आता उद्देश रवलेलो असा. आमची कल्चरल आयडेंटिटी काय असा, आमची भाषा काय असा, वी आर क्लोजली, आम्ही जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आमचा गोव्याबरोबर कल्चरल रिलेशन्स असत. आमची सातेरी मूळ गोव्याची देवता असा. राखणदार आम्ही जागोजागी पुजतो. आमच्याकडे राय जी असा, आम्ही जंगलातलो रायकार आणि देवकार ह्यो आमच्या रायतनी रावता. तर ही सगळी आमची, आमकां कधी नाही आमकां गोवा म्हटल्यानंतर आमचा गाव कसा दिसता, कारण ह्या गोव्यात ता सगळा राखलेला होता. हयसर रापणकार होते, खाजणकार होते, पाडेकार होते, हे सगळे कम्युनिटीज होते. कुणबी होते, गावडाच होते. माझा मूळ गाव कोरगाव, मी गोव्याचोच असे, माझ्या आजी काहीतरी कोरगावाचो नेली. तर आमची भूमिका देवी आणि थंयलो नाग गावडा आमचो राखणदार. तर ह्या सगळी आमची कल्चरल आयडेंटिटी आम्ही सोडूक नाही.
पण कोणतरी येतले आणि आमची एकच हिंदुस्तान करून आमची कल्चरल आयडेंटिटी जर सोपयत आसात तर म्हाका दिसता ह्या घटक राज्यान तरी त्याची आयडेंटिटी जपाची. तर आज ह्यो खूप मोठो दीस असा आणि ह्या मोठ्या दिसाक आज आमकां खूप मोठो विचार करूची गरज हा की आम्ही नेमके खंयच्या दिशेन चल्लो. आमकां आमची कल्चरल आयडेंटिटी सोपोवची ना. भारत माझो देश हा पण त्याच्या आधी गोवा माझो गाव हा आणि तो माझो गाव हा तोच जर शिल्लक रावक नाही तर देश खंयसून शिल्लक रावतलो. तो गांधीजींनी तेव्हा विचार केलेलो. स्वयंपूर्ण खेडी असा गाव. विनोबा भावेंनी भूदान चळवळ चालू केलेली ती गावातल्या लोकांसाठी चालू केलेली. कुळकारांची जमनी घेऊन 150-200 एकर जमनी जर आज लोधासारख्या प्रोजेक्टाक जर दिले तर राहिल्या लोकांनी खावचा काय ह्यो सगळ्यात मोठा प्रश्न असा. हे त्याच्यामुळे आज गुंठेवार जे क्षेत्र असलेली लोक हयसर जमलीत पण म्हाका दिसना भाटकारांनी सुद्धा एक खूप मोठा याच्यामध्ये लोकांका सपोर्ट करूची गरज असा. थँक्यू. धन्यवाद.